2025चं पर्व पहिलंच आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे लगेच. धावत आहे मित्रांनो, उशीर करायचा नाहीये, कारण याच्या व्यतिरिक्त अजूनही आपल्याला 2 मॅचेस अगदी खेळवायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. आमचे पंच कडक उन्हामध्ये आपली वाट पाहत आहात. कडक उन्हामध्ये उभं राहणं दिवसभर खूप कठीण असतं आणि कदाचित तेच काम आमच्या तांबडे सरांच्या सोबतीला चंदू सर देखील जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून आजचं हे अगदी सुवर्ण दिवस आजचा त्यांच्या माध्यमातून रेखाटला जातोय, सादरीकरण केलं जातंय. चला फिल्डिंग आपण आता सेट करा. अपोजिट टीम बॅटिंग करत असताना रसलपाडा बी पाचघर क्रिकेट संघ आणि त्या संघाच्या विरोधात आता बॅटिंग मार्कवरती आपण पाहाल. बॅटिंग करत असताना मेट क्रिकेट संघ 5 ओव्हर्सचा चेंडू आहेत आणि 79 धाब्यांचं हे पर्व हा टार्गेट. पूर्वार्धामध्ये 79 धाब्यांचं टार्गेट दिलंय, पण ते उत्तरार्धामध्ये 79 धाब्यांचं टार्गेट कशा प्रकारे केलं जाईल ते पाहायचंय. आयकॉन 11 AW संघाचा कर्णधार बनाम आणि खराडे संघाचा कर्णधार. चला टॉससाठी आपण लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर टॉस द बॉस या कक्षामध्ये रिपोर्ट करायचं आहे. खराडे आणि आयकॉन 11 AW यजमान संघ पाहायला मिळणार आहे या पुढील मॅचसाठी. AW संघाचा कर्णधार आणि त्या संघाच्या विरोधात खराडे संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी लगेचच रिपोर्ट करा. टोटल 79 धावा बनवायच्या आहेत. सलामीचे बॅटर चला लगेच पाठवायचे आहेत. मेट क्रिकेट संघ आपण सलामीचे दोन्ही खेळाडू पाठवायचे आहेत. टोटल 78 बनल्यात 79 धाब्यांची आवश्यकता आहे. 88 बनल्यात 79 धावा आता बनवायच्या आहेत. येणाऱ्या बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये मेट क्रिकेट संघाला फिल्डिंग तैनात करा. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स मध्ये पॉवर प्ले नसणार आहे आणि अगदी दिवस 1 ते दिवस 4 पर्यंत सर्वात हाय स्कोर 78 धावा बनवल्या गेल्या. रसलपाडा बी अर्थात पाचघर क्रिकेट संघानं टोटल 78 धाब्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलंय. या अगदी मैदानावरती रेकॉर्ड ब्रेक तोडलं जाईल, मोडलं जाईल, तुडवलं जाईल का नाही याचकडे आता लक्ष द्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील मेट क्रिकेट संघ. पुन्हा लगेच स्टार्ट करूया गेम. पंच आपण इथे सिग्नल लगेच स्टार्ट करा, कारण घड्याळामध्ये आता 3 परफेक्ट हा टाइम झाला. आमचे गणेशभाई सरांच्या वतीनं नगरसेवक आहेत, त्यांच्या वतीनं अगदी चांगलं सहकार्य संपूर्ण टुर्नामेंटसाठी लाभलं गेले. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, हेदवली गावातील तडफदार व्यक्तिमत्व, शानदार पद्धतीनं ते अगदी आयोजन त्यांनी बनवलंय. त्याच्या सोबतीला अजूनही आयोजक जॉईन झाले. चांगलं आयोजन इथे पाहायला मिळते. लग्नाच्या दिवशी एखाद्या नवरा नवरीला नटवलं जात आहे, त्याच्यापेक्षाही अप्रतिम आणि सुरेख सुसज्ज असं मंडप डेकोरेटर साहित्य, त्याच्यानंतर अजूनही चांगलं आयोजन बनवलं गेलं आहे. धन्यवाद. एक चांगला साईट मंच करून दिला सर्व खेळाडूकरिता. 2-2 खेळाडू कक्ष, त्याच्यानंतर अजूनही प्रेक्षकांकरिता अगदी खेळाडू कक्ष उभे करून दिलेत. आमच्या हेदवलीकरानं अतिशय चांगली मेहनत करून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याकरिता एक चांगला क्रिकेट तरुणांसाठी प्लॅटफॉर्म मिळो यासाठी भरपूर मेहनत घेतली गेली आहे. धन्यवाद. पण अगदी महत्वाचा आता प्राइजेस येत आहे. संदेशी घोडांबे सरांच्या वतीने बॅक टू बॅक कोणत्याही प्रति बॉलरसाठी बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 555 रुपयाचं प्राइज ही बोली लावली जाते. आणि सध्या तरी पहिलाच विकेट, प्राइजेस विकेट, फलंदाज बाद आणि शून्याचा चष्मा आता घालून परतावं लागेल मेट संघाच्या ह्या बॅटरला. फलंदाज बाद, OET 0वर पहिला हादरा. हेदवली संघाचा कर्णधार आणि खराडे संघाचा कर्णधार. चला लगेच टॉस साठी आपण यायचंय. प्लीज या मित्रांनो घाई करा, जरा धावत यायचं आहे. प्लीज कम टू पास इन द कॉमेंट्री बॉक्स. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर टॉस द बॉक्स लावलं गेलंय आणि स्पर्धेचं नाणेफेक करतील तानाजी चौडे सरांच्या वतीनं या स्पर्धेचं नाणेफेक होतं. कॅमेरामॅन जर आपण इकडे आपल्या नजरा वळवायच्या आहेत आमच्या टॉस द बॉक्स कक्षामध्ये. राजाजी चौडे सरांच्या वतीनं हा नाणेफेकीचा कौल पाहिला आपण. मैदानाच्या आतमध्ये बॅटची एजानं पुन्हा बॅक टू बॅक हा दुसरा आदरा. आणि सध्या तरी आता प्राइजेस विकेट, सलगच्या 2 विकेट आणि अजून एक विकेट टिपला तर संदेशजी गोडामे सरांच्या वतीनं 555 रुपयाचं रोख 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 प्राइज दिलं जाईल. आयकॉन 11
यजमान क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्या. ऑन द टॉस आणि डिसिजन ठेवले बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी आपण पाहणार आहोत कराड क्रिकेट संघाला. पुढील मॅचसाठी टोटल 2 विकेट गमवले, ते एकही धाव नाहीये. शून्याचे चष्मे मिळत आहेत. परतीचा प्रवास करावा लागतो या मॅच मध्ये. परतीचा प्रवास नाही तर जिंकण्याचा प्रवास करावा लागेल, कारण 79 धाबा बनवायच्या आहेत. पहिला स्पेल चालू आहे. पहिल्या स्पेल मध्ये कमालीची गोलंदाजी. प्राइजेस विकेट, 1 विकेट आणि 555 रुपयाचा मानकरी ठरेल का? नाही नाही नाही, संधी गमावले कदाचित. आणि इथे कॉल केला होता एका धाब्यांचा. येईल का? येईल का? नाही, विकेट नाहीये, रन्स नाहीये. सध्या तरी हा डॉट बॉल जबरदस्त 5 गड रसलपाडा बी क्रिकेट संघाच्या वतीने षटक रिलीज केलं जाते. कमालीचं षटक. आज मीटिंग घेतलं असेल, मीटिंग घ्यायची असेल तर मैदानाच्या बाहेर घ्या. मीटिंग मध्ये चांगले फिल्डिंग सेट करा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी या ग्रामीण क्रिकेट चषक भरवला गेला, त्यासाठी चांगली प्रॅक्टिस करा. खेळावं लागेल, गावासाठी खेळावं लागेल, गावाच्या नावासाठी खेळावं लागेल आणि या संपूर्ण टुर्नामेंटसाठी खेळावं लागेल. फ्लोअर लेनचा बॉल दिशा दिली. अक्रॉस बॅट न चेंडू स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर मिळतील. स्क्वेअर लागला ह्या 4 चौकार. 4 धावा येतील. 4 धाब्याने धाव फलक पुढे जाते. टोटल धाव फलकावर अंकित होतील. अकाउंट ओपन झाले. 4 धावा. चार धाबा धाव फलकावर ऍड झाला. पहिलं स्पेल चालू आहे. पहिल्या स्पेल मध्ये धाबा शोधायच्या, धाबा बनवायच्या आहेत. परफेक्ट परफेक्ट गतीचा बॉल, प्रचंड गतीचा वेग, अलावडीच दाफेल. आणि सध्या तरी हा महत्वाचा विकेट. फलंदाज बाद, 5 विकेट येत आहेत. त्याच्यानंतर बॅटर सरपंच आउट झालेत. टोटल 4 धाबा आणि 3 विकेट गमावलेत. इथे मेट क्रिकेट संघाने आदेशच्या वतीनं कमालीचं षटक फेकलं जाते. यंग टॅलेंट या अगदी खेळाडू मध्ये भरलं गेलंय. यंग टॅलेंटेड खेळाडू आणि सध्या तरी रसलपाडा बी पाचघर संघाचा हा यंग टॅलेंटेड एक्स्ट्रा खेळाडू, त्याने मात्र कमालीचं स्वतःला बनवलं. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली जाते. स्वतःचं भान कसं ठेवावं आणि समोर आपल्या संघाला कसं पुढे निघून जायचं, हे अगदी क्रिकेटचं जिवंत आणि जिवंत उदाहरण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तयार झालाय गोलंदाज आदेश. पुढचा बॉल बॅट चेंज शॉट फ्लाय स्लिपर थर्डमॅनला बॉल रवाना झाला. एक सिंगल आले, दुसरीचा कॉल केलाय आणि सध्या तरी आता 2 धाबा अर्जित झालेत. 2 धाबा येतील. 2 धाब्याने धाव फलक पुढे जाते. 4 आहेत का? चौकार. आणि सध्या तरी जिथे 2 तिथे 4 मिळाल्या. हेच तर क्रिकेटचं गणित असतं. धाव पुस्तकावर आमचे स्कोरर हरीश सर आम्हाला सांगताय टोटल धाव फलक ऍड झाले. 8 धाबा आणि 3 विकेटचा लॉस झालाय. पहिला स्पेल खल्लास झालाय. 8च धाबा आलाय. 3 विकेटचा लॉस झालाय. आणि आता 24 चेंडू आणि बनवायचे आहेत. अजूनही 71 रन्स, 71 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. टोटल 8 धावा धाव फलकावर. पहिल्या स्पेल संपलाय. दुसऱ्या स्पेलला इथून सुरुवात केली जाते. ओव्हर क्रमांक 2, बॉलर क्रमांक 2 आणि बॉल क्रमांक 1 रिलीज करत असताना गोलंदाज सुरेश तयार. बॅटर स्ट्रायकरला गणपत. ओ इट इज द बिमर. हा फॅक्टर कमरेच्या वरून नाही तर डोक्याच्या वरून फेकलाय आणि हा बॉल आता एक्स्ट्रा धावेचा बॉल येतोय. एका धावेने धाव फलक पुढे जाते. टोटल अंकित होताना पाहायला मिळते 9 धावा. दुसरा स्पेल चालू. दुसऱ्या स्पेल मध्ये देखील हा फिटचा बॉल फिट असणार आहे. याच्या पुढे चेंडूवर फिटचं चांगलं अगदी स्वागत करावं लागेल. फिटचा बॉल, प्रचंड गतीचा वेग, संघाचा वारसा जपावा लागेल. यावेळी रसलपाडा बी क्रिकेट संघाना संघाचा वारसा जपावा लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि जो जिंकेल तो रॉयल एंट्री मध्ये क्वालिफायची मॅच करताना पाहायला मिळेल. ओ हो तुंग श्लोकाला ताकद आहे. ओ माय गुडनेस, कॅच ऑफ द डे टुर्नामेंट आजच्या दिवसामधील कॅच ऑफ द डे सक्सेस झालाय. अगदी सध्या तरी फिल्डिंग करत असताना नरेश तिथे तयार होता. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी झटायचा, लढायचा आहे. त्याच उद्देशाने हा झेल टिपलाय. जल्लोष जास्त होता या अगदी विकेट मध्ये.
संदेश घोडाबे सरांच्या वतीने प्राइजेस येत आहेत. एटीएम त्यांचा ऑन झालाय. संदेश घोडाबे सरांच्या वतीनं कोणत्याही बॉलरनं रसलपाडा बी संघाला सुवर्ण संधी आले, परवानगी आहे. कोणत्याही बॉलरने बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. टोटल धावा 9 ॲड झाल्यात. दुसरं स्पेल चालू झाला आणि विकेटची छेडी आता लागताना पाहायला मिळते. डगआउटचा प्रवास जास्त मॅचमध्ये खेळाडूंना करावा लागतोय. इथे टाकलेला बॉल सॉफ्ट हँडने खेळत सरळ दिशेला, तिथे फिल्डर आहे आणि कदाचित इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच सिंगल येईल, एकाच सिंगलनं धावफलक पुढे जाते. टोटल धावा ॲड होताना पाहायला मिळतील. धावफलकावर 10 धावा धावफलकावर डबल डिजिट अंक प्राप्त झाला. पहिलं दुसरं स्पेल चालू आहे आणि इथून अगदी पाहिलं तर थोडा बॅकफुटला मेट क्रिकेट संघ जाताना पाहायला मिळतोय. इथून मॅच बनवू शकत ते का नाही ते पाहायचं आहे. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव आउट ऑफ द लेग स्टिकच्या बाहेर दाखल झाला बॉल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 11 धावा ॲड झाला धावफलकावर. धावेला अगदी गतिरोधक मिळतोय. स्पीड ब्रेकर लावला जातोय. धावा येत नाही पण धावा चांगलंच राहील कारण आता 4 चेंडू उरलेत आणि 4 चेंडूमध्ये आता 53 धावा होणं शक्य आहे. मिस बॉल डॉट. चांगला फटका आहे या वेळेला. 1 बाउन्स हाताला बीट करून 4 चौकार. दोन बॉल फटाफट फेकायचे. गोलंदाज हा सूचना आपल्यापर्यंत येते. पुढच्या टीमसाठी वेळ राहिला तर चांगलं होईल. डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि असा रिझल्ट रॉयल एंट्रीमध्ये क्वालिफाय मॅचमध्ये धडक घेतले गेले. पहिला संघ निवडला जातो आजच्या सत्रामध्ये रसलपाडा बी, अर्थातच 5 क्रिकेट संघ. बट हार्डलक टॉप लक आणि हार्डलक देऊया यावेळी टीम मेट क्रिकेट संघाला आणि अभिनंदन करूया. अपोजिट टीम विरोधात जिंकले रॉयल एंट्रीमध्ये. आजचा दिवस संघ इथे घोषित झालाय रसलपाडा बी 5 क्रिकेट संघ. बनेशभाई यांचे क्लासमेट योगीजी सांबरे सरांचे इथे शुभ आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बनेशभाई सरांच्या वतीने आमचे अगदी योगीजी सरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. क्लासमेट आहेत, कदाचित अनेक वर्षे जोडीला काढले देखील असतील. एक चांगले व्यक्तिमत्व, फोटो घ्यायचा फोटो. क्लासमेट आज भेट झाले बऱ्याच दिवसांनी, मनामध्ये हसतायत. एन्जॉय करा. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय नरेश. रसलपाडा बी संघाचा बॅटर गोलंदाज जो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा खरा दावेदार नरेश. त्याच्यासाठी फरेजी सर जर आपण मायक्रोफोनवरती ताबा घ्यायचं. अभिसिंगजी गोडांबे सर इथे उपस्थित झाले त्यांना पाहायला मिळतं. तर त्यांचा आपण या मुख्यमंचावरती मान सन्मान करूया. तर नक्कीच गणेशभाई मुखंड नगरसेवक यांच्या शुभात सन्माननीय भूषणजी मॅचचा मॅचचा आपण द्यायचा आहे. तर नक्कीच आपण इथे जी कार पाहत होतो ती सन्माननीय चेतनजी तुंगार यांच्या माध्यमातून ती ॲडसाठी आणली होती. सुप्रीम ऑटोमोबाईल वासिंद यांच्याकडून आलेल्या सर्व खेळाडूंचं व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्वांना कळवण्यात येते की आपल्याला मारुती सुझुकीचा 4 व्हीलर घ्यायची असेल तर सुप्रीम ऑटोमोबाईल वासिंद यांना एकदा नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता वाशिम खातिवली रोड, बेलपत्र अपार्टमेंट, गुलशन वाईनच्या बाजूला, वाशिम पश्चिम. चेतन तुंगार आणि विक्रमजी ठाकरे सर यांच्या माध्यमात आपण संपर्क साधायचा आहे. आणि नक्कीच आपण त्या ऑटोमोबाईलच्या शोरूमला आपण एकदा नक्की भेट द्या. आणि आपण नुकतीच ती ॲड पाहत होतो, जी कार आपल्या समोर लागली होती ती कार आपल्याला जर घ्यायची असेल तर नक्कीच आपण वाशिम या गावामध्ये जाऊन
आणि त्या ऑटोमोबाईलच्या शोरूमला आपण भेट द्यायची आहे आणि चेतनजी तुंगार सरांना किंवा विक्रमजी ठाकरे सरांना आपण भेट देऊन त्या दुकानात नक्कीच त्या शोरूममध्ये आपण भेट द्यायची आहे. एक चांगली सुविधा निर्माण झाली, चांगला धमाका चालू आहे त्या शोरूममध्ये. तर त्या शोरूममध्ये नक्कीच आपण जाऊन भेट द्या आणि आपल्याला 4 व्हीलर घेऊन या. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने खराडे टीम तर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल आयकॉन 11 हेदवली. स्वतः यजमान टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळेल. स्वतःच्या ग्राउंडवरती, स्वतःच्या होम ग्राउंडवरती, प्रॅक्टिस ग्राउंडवरती. आज बघूया कशा प्रकारे त्यांची कामगिरी राहते, ते तितकंच महत्त्वाचं ठरेल. परंतु खराडे संघाने सुद्धा पहिल्या मॅचमध्ये अतिशय सुंदर खेळ केला आणि आपल्या संघाला मात्र पहिली मॅच विजयी मिळवून दिली. तर बघूया दुसऱ्या स्पेलमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये कोण विजेता होईल ते मात्र आलेली आपल्याला सांगणार असून सध्याच्या वेळेला मॅच रंगली जाते. एका बाजूने आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 हा रणसंग्राम पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये हेदवलीकरांचा अतिशय दर्जाचा आणि अतिशय सुंदर असं नियोजन आपण पाहतो. या चषकामध्ये दिवस क्रमांक 4 आहे. पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये अशी अतिशय सुंदर दर्जाचं नियोजन आणि आयोजन आपण हेदवलीकरांच्या माध्यमातून पाहतोय. सन्माननीय नामदेवजी हरणे साहेब असतील, तसेच गणेशभाई लोखंडे असतील, नितीनजी चौधरी साहेब असतील, सागर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. त्या टीमच्या माध्यमातून अतिशय सुंदर चांगली मेहनत आणि त्या मेहनतीला यश येताना पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमधून आपण पाहतो सुंदर असे सामने रंगलेले पाहायला मिळत आहेत. पहिलं पारितोषिक जे मिळालंय ते प्रकाशजी चौधरी सरांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचंही गोड कौतुक व्हायला पाहिजे. खूप खूप चांगली गोड व्यक्ती आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जे आपल्याला मिळाले सन्माननीय सागर व प्रकाश देशमुख माजी उपसरपंच देवखान ग्रुप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून त्यांचंही गोड कौतुक व्हायला. तृतीय पारितोषिक जे मिळाले साकुर्ली गावातले अतिशय प्रेमळ व्यक्ती युवा उद्योजक सन्माननीय वैभवजी सेठ अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचंही गोड कौतुक व्हायला पाहिजे. त्यानंतर चौथं पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं आहे ते महेशजी तिवार साहेब यांच्या शिवाजी ते दिले जातील. चौथं पारितोषिक आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं पाहायला मिळत आहे. त्यांचंही गोड कौतुक. 5वं पारितोषिक आपल्याला लाभलेलं गेलं आहे ते रोजी डोळे साहेब यांच्या शुभार्थ आपल्याला ते मिळाले. त्यांचंही गोड कौतुक आहे. तर पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. मॅचला होते सुरुवात. चला जाऊया पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल नितीन वरडे ऑन फायर. चेंडू मात्र फाईनला उडवून दिला तिथं स्क्वेअर लेग मध्ये, सॉरी मिड विकेट झोन मध्ये चेंडू निघून जाताना पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती इथे मोठा फटका मला वाटतं प्रतीक चौधरीच्या बॅटमध्ये आलाय. या 4 धावा. प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. नरेश गोडाबी सरांच्या माध्यमातून कोणत्याही गोलंदाज 3 विकेट घेतल्या तर 2100 रुपयाचा प्राइज नरेश गोडाबे सराकडनं. आपल्या चेंडू प्रत्येकने उडवला. शत्रक्षेत्री ते चेंडू वरती जोडले गेले. शांडीच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अडवला गेला. नक्की तिथे षटकार वाचवला, परंतु विकेट तितकीच महत्वाची होती. थोडासा जर त्याला पाहिलं तर चेक केलं जाईल. धन्यवाद सर, चेक केलं जाईल याच्यामध्ये शंका नाही आहे. तर ही महत्वाची भूमिका आहे, कारण हे अंतिम निर्णय जो आपल्याला शेवटचा निर्णय तो नक्कीच आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केला जाईल. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. येस द या जेवढ्या धावा काढल्या असतील तेवढ्याच धावा असणार सर. तर या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपयश येताना पाहायला मिळेल. चेंडू कोणत्याही प्रकारचे मात्र बॅटवरती आला नव्हता. चेंडू जर पाहायला गेलं तर इथे स्वतःच्या शरीरावरती अड्डाला गेला. कोणत्याही प्रकारची भाग्यीच धावसंख्या दाखवलेली पाहायला मिळेल. सध्याच्याकडे 6 धावा फलकावरती खराडे संघाच्या माध्यमातून जोडले जातात. प्रत्येक इथे मोठं आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतो.
पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाही तिथे पुन्हा एकदा धाव मिळण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण सध्याकडे फिल्डिंग सुंदर आयकॉन 11 हिरवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्याच्याकडे ती चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. शेवटच्या मुवमेंटला सेकंड राऊंडची ही शेवटची आणि अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅच मध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी केल्यानंतर क्वालिफायरचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूने जर पाहायला गेलं तर रसालपाडा संघ क्वालिफायर साठी जाऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. नितीन पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा मोठा पटका इथे पाहायला मिळतो. त्या चेंडूवरती धावा किती येतील तालमेल चुकतोय, परंतु इथे पाहायला एक सिंगल. जिगरजी वोरा सरांचं इथे आगमन होताना पाहिलं तर जिगरजी वोरा साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती असं नसतं बाळा गरज साहेब, चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. आपली जागा तिकडे नाही, आपली जागा स्टेजवरती आहे, चला यायचं आहे. ओके चला राऊंड मारू दे, हरकत नाही. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. राजेशजी मोरे कांबे गावातले एक अतिशय गोड व्यक्तिमत्व राजेशजी मोरे सर इथे ऑनलाईन वरती जोडलेले पाहायला मिळतात. हेदवली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात राजेशजी मोरे सरांच्या माध्यमातून. थँक्यू राजेशजी मोरे साहेब, आपण सुद्धा ऑनलाईन वरती जोडला, तुमचंही गोड गोड कौतुक आहे. उद्या महाराजा चषकाची सुद्धा मॅच आहे आणि ओपनिंगची जोडी जर पाहायला गेलं तर मयूर जाधव आणि रमेश ठाकरे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये उद्या पाहायला मिळणार आहे. तर बघूया चालूया आयकॉन हेदवली संघाकडे खराडे वर्सेस हेदवली. हो पहिला चेंडू जर बाळगला उंचावून ठोकला तिथे क्षेत्ररक्षक आले नितीन फरडे झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अपील चेंडू मात्र धरणीवरती आज लावला आणि जिथे झेल टिपायचा होता तिथे षटकार मिळालाय. 6 धावा प्राप्त झाल्या आणि 6 धावेने धावसंख्या दबलकावरती पुढे झडकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घरी पाहायला तर 13 धावा धावफलकावरती जर पाहिलं आतापर्यंत 55 पर्यंत दाखवतोय, परंतु बघूया कितीपर्यंत चांगली मॅच. प्रतीक इथे मात्र सुंदर फटकेबाजी करतोय. 7 चेंडूवरती 13 धावा बनवल्यात स्वतःच्या वरती. आता मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक तिथे शांडी जातील चेंडूवरती आणि शांडी एक फिवकोलचा जड. ज्या आयकॉन हिरवलीकडे एक अतिशय महत्वाचा खेळाडू जो मानला जातो ना फिल्डिंग मध्ये तो संदीप, आणि संदीपकडे अतिशय उत्कृष्ट झेल टिपला गेला आणि जो महत्वाचा गडी होता खराडे संघाकडचा प्रतीक चौधरी त्याला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलाय. विनाबल टूरचा एक वनमॅन शो म्हणून संदीप फरडे सुंदर अशी फिल्डिंग, लाजसेवा फिल्डिंग, देखणी फिल्डिंग त्याच्या माध्यमातून सुंदर झेल टिपलाय आणि आपल्या संघाला मात्र इथे जिवंत अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्याकडे साखर खराडे संघाचा एक महत्वाचा हिरा मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. कर्णधार होता आणि संघ मालक सुद्धा होता प्रतीकजी चौधरी सर इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर घुरना आत इथे मात्र मोठा पडदा खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सर्व मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी चेतन तुंगारच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी मात्र इथे चेंडू डॉट पाहायला पोस्ट ऑफिसचे कार्य करत असणारे आमचे सुनीलजी परडे सर इथे उपस्थित होता. त्यांना विनंती केली आपण मुख्य मंचावरती असं नसतं. त्यानंतर लक्ष्मण काका फरडे दादा इथे उपस्थित झाले, त्यांचे आपण सभ्रसन्माने सहर्ष स्वागत करू. साहेब खूप आजच्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा हजेरी लावली आणि इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा येतोय गुरुनाथच्या बॅटमधून षटकार. ओहो जोरदार फटके गुरुनाथच्या बॅटमध्ये आल्या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद, एकूण टोटल 19 धावा धावफलकावरती. सुंदर फटकेबाजी, लाजसेवा फटकेबाजी, देखणी फटकेबाजी. पुन्हा एकदा हाईमध्ये चेंडू तिथे सागरचा तालमेल हुकला आणि बघता बघता झेल सुटलाय. बघता बघता त्या चेंडूवरती धावा येतील 2.
गुरुनाथ वाघ सरांच्या मध्ये वाघच्या बॅटमध्ये अतिशय सुंदर फटकेबाजी होताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला सध्या तरी आपण पाहू शकतो या दोन धाब्याने धावसंख्या फलकावरती एक गडी बाद 21 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या दुसरी ओव्हर इथे संपुष्टात येताना पाहायला मिळते जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत बनल्या गेल्या 21 धावा 2 ओव्हरची सरासरी काढली जाते 10.50च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमावली आहे कराडे संघाने लगातार 3 विकेटसाठी कोणत्याही गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या तर नरेशजी गोडांबे सर यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं प्राइज आहे हे दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी नितीन फरडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतेच बघूया नितीन आपल्या संघाच्या दृष्टीनं चांगली कामगिरी करेल की नाही पाहायचं आहे स्वतःची जवळजवळ पाहिलं तर ही दुसरी ओव्हर आहे आणि टीमची तिसरी ओव्हर आहे तर ती तिसरी ओव्हर घेऊन येण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल नितीन फरडे चेंडू घेऊन जा स्ट्राईक वरती गुरुनाथ चौधरी इथे फटका चांगला क्षेत्रक्षक तिथे आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर क्षेत्रक्षक फक्त चेंडूकडे बघत बसतील आणि प्रेक्षक इथे बनतील फिल्डर आणि या चेंडूवरती सुद्धा 6 धावा लाजवाब फटकेबाजी खराडे संघ आज नक्कीच चांगली कामगिरी करतोय सुंदर असे फटके त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहेत या चेंडूवरती सुद्धा मिळाल्या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती 27 धावा एक गडीबाद 27 गुरुनाथ चौधरी पहिला चेंडू केला आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय त्याने षटकार जावेदजी शेख सर इथे उपस्थित आहेत त्यांचे गोड गोड कौतुक आहे साहेब चला तर आपण मुख्य मंचावरती असं नसतं का पुन्हा एकदा इथे हवेमध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्रक्षक आले गणेश आणि सुंदर तिथे फिल्डिंग पाहायला मिळते बघता बघता कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धावणे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज गुरुनाथ चौधरीने परंतु इथे जर पाहायला गेलं जर गोलंदाजाने विकेट घेतला तर 101 रुपयाचा प्राइज आहे सध्या आपण पाहू शकाल जावेद शेख सरांच्या माध्यमातून इथे गुणाला लेगस्टम्पच्या बाहेर पंचाने पुन्हा दंडित केलं गोलंदाजाला आणि 3 फरडे या गोलंदाजाकडनं एक्स्ट्राची धाव जोडली जाते आणि 1 धावेनं धावसंख्या फलकावरती 1 गडीबाद 28 धावा फलकावरती चांगली मॅच सुंदर मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ ताकदीनं लढतायत त्यांना माहित आहे ही मॅच महत्वाची ही मॅच आपण जर जिंकलो तर आपण क्वालिफायरचा सामना खेळण्याची संधी मिळणार संधीकडे शांडीकडे चेंडू गेलाय संदीपकडे चेंडू गेलाय तिथे फिल्डिंग पाहायला मिळाली सुंदर आणि एक सिंगल मिळेल या एक सिंगलने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाते धावसंख्या 29च्या घरामध्ये 1 गडीबाद 29 धावा फलकावरती गुरुनाथ वाघ जर पाहिलं 4 चेंडू खेळलाय 8 धावांवरती खेळतो आणि गुरुनाथ चौधरी 3 चेंडू खेळलेला आहे 7 धावांवरती खेळतो पुन्हा गुरुनाथ वाघच्या बदबद्दल चेंडू फटका आला तिथे क्षेत्रक्षक आले चेतन तुंगार तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला थोडीसे फंबल राहिले परंतु या चेंडूवरती 2 धावा आयकॉन 11 हे दोन्ही संघ मात्र रोखू शकणार नाही या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती सध्या आपण पाहतोय 1 गडीबाद 31 धावा 31 धावा 31 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात खराडे संघाच्या स्ट्राईक गुरुनाथ वाकडे फटका बसलाय हवेमध्ये चेंडू परंतु क्षेत्रक्षक नाही चेंडू पुन्हा एकदा चेतन जातोय चेतन चेंडू अडवला फेकी झाला 1 सिंगल मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथं सुद्धा सहज प्राप्त होताना पाहायला मिळते या 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा फलकावरती जोडली जाईल खराडे टीमची एकूण टोटल 33 धावा फलकावरती 33 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद झाल्यानंतर नितीन पुन्हा एकदा हो आता फटका प्रॉपर खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्शन नाही तिथे क्षेत्रक्षक आले नितीनजी चौधरी त्यांच्याकडनं सुंदर फिल्डिंग 1 सिंगलच मिळेल आणि एका सिंगलने मात्र इथे धावफलक जोडलेले पाहायला मिळेल सध्या आपण पाहू शकाल 34 धावा धावफलकावरती जवळजवळ पाहायला गेला तर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये पाहायला गेला तर 34 धावांचा सध्या समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये बघूया किती मोठा टार्गेट दिला जाईल समोर आयकॉन 11 हेदवली संघासमोर ते पाहायचं आहे खराडे संघ गुरुनाथ वाघ आणि गुरुनाथ चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सरसाईकवरती गुरुनाथ वाघ आपल्याला पाहू शकतायत त्याच्या बॅटमध्ये जर पाहायला गेलं तर 7 चेंडूंवरती 13 धावा जमवल्यात तर गोलंदाजी मार्कर अक्षय डोले चेंडू घेऊन जाईल फटका फसला आहे हवेमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोवरती झेल टिपायचा आहे परंतु तिथे पोहोचू शकणार नाही एक सोपा झेल होता कॅरी करू शकले असते गोलंदाज किंवा विकेट किपर परंतु प्रयत्नच केला नाही आणि प्रयत्न मात्र करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये
जर प्रयत्न आपण करत नसाल तर मी म्हणेल नक्कीच आपल्या प्रयत्नाला दाद द्यावी लागेल, कारण सध्याच्या घडीला ही प्रयत्नाची बाब आहे. प्रयत्न जर आपण केले तर नक्कीच आपल्याला हे सुद्धा मिळू शकतं, तर ते प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर या चेंडूवरती एक सिंगल आली आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 35 धावा जोडल्या जातील. एकने धावसंख्या पुढे सरकली जाईल. ओहो, प्रॉपर कनेक्शन आहे की नाही पाहायचा सुद्धा. हवेमध्ये बराच वेळ उंचीवरती गाठला जिथे क्षेत्ररक्षक संदीप होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लॉंगॉनला निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकोणचाळीस धावा धावफलकावरती. एक गडी बाद 39 धावा धावफलकावरती खराडे संघाची. तिसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक. अक्षय पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो, पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न केला होता गुरुनाथ चौधरीने, परंतु त्याच्या बॅटवरती चेंडू मात्र आला नाही. चेंडू टायमिंग प्रॉपर झालं नाही. तिथे बघता बघता चेंडू डॉट पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाही अक्षय ढोलीच्या गोलंदाजीवरती. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पूर्ण खराडे टीमची धावसंख्या धावफलकावरती 39. एक गडी बाद 39. प्रतीक जरी आऊट झाले असेल तरी मात्र गुरुनाथ वाघ आणि गुरुनाथ चौधरी मात्र तिथे थांबायचं नाव घेत नाही. चांगली फलंदाजी होताना स्लोअर गतीचा चेंडू मात्र पाईनला फेकून दिला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे होते चेतन आणि चेतनच्या मात्र डोक्यावर चेंडू फ्लाय होताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती मात्र आमच्या समारोप कक्षाच्या समोर जे आपला मुख्य मंच बनवला गेला पंचाने नो घोषित केलाय. नो प्लस आलाय 4 म्हणजे एक्स्ट्राच्या धावा. वाय सुनीलजी बर्डे साहेब, चला आपण इकडे येणं करायचं आहे. मुख्य मंचावरती आपण उपस्थित राहायचं आहे. तर या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 44. पुन्हा एकदा इथे फटका बसला. आता संदीप बघूया. हो संदीप पोहोचू शकले नाही. आता पुन्हा एकदा एक टप्पा घेऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल. इथे आक्रमकता दाखवताना गुरुनाथजी चौधरी फलंदाज अतिशय सुंदर फलंदाजी करण्याचा प्रयत्न. लाजवाब फलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 48 धावा धावफलकावरती. सध्या आपण पाहतोय खराडे संघ इथे सहजी हार मारण्यासारखा नाहीये फलंदाज. चांगली फलंदाजी. इथे बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुंदर झाला आणि इथे विकेट मिळाली आहे. आणि आता इथून पुढे मात्र जावं लागेल फलंदाज गुरुनाथ चौधरीला. जवळजवळ त्याच्या वैयक्तिक धावा 19. निकेश मैदानाच्या आतमध्ये निकेश वाघ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतं. खराडे संघाकडनं गुरुनाथ चौधरीने सुद्धा खूप सुंदर फटकेबाजी केली. त्या 19 धावांवरती ते बाद झाले. एकूण संघाची धावसंख्या 48. 2 गडी बाद होताना पाहायला मिळतात 48. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल निकेश. तर अजूनही या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहे ते अक्षय डोहलीच्या माध्यमातून टाकले जातील. तर बघूया कशा प्रकारे आतापर्यंत धावा 14 खर्च केला तर 1 विकेट. नाही तिथे फटका पाहायला गेला तेव्हा लॉंगॉपला खेळला. लॉंगॉप क्षेत्ररक्षक आहे तिथे जर पाहायला गेला तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. एक्स्ट्रा डिझन कव्हर मध्ये तिथे चेंडू अडवला गेलाय आणि एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलवरती मात्र समाधान मानावं लागतं. आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडलेल्या पाहायला मिळतात 49 धावा खराडे टीमच्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 49. अजूनही उर्वरित शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. ते 6 चेंडूंमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर नितीनने फक्त दिल्या होत्या 7 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र चेतनने खर्च केल्या 14 धावा. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये नितीनने पुन्हा एकदा केल्या 13 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये अक्षयने केल्या 15 धावा. एकूण टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 49 धावा.
फर्स्ट इनिंगची ही पहिली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहू शकाल सेकंड राऊंडची पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू आहे. तर बघूया पहिल्या इनिंगमध्ये किती मोठं टार्गेट दिलं जातं खराडे संघाच्या माध्यमातून आयकॉनी हेदवली संघासमोर. आतापर्यंत 49 धावा फलकावरती लागल्यात, 2 गडी बाद, 49 धावा फलकावरती खराडे संघाच्या. तर अजूनही उर्वरित शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रकाश फरडे यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली. तर पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर डॉट पाहायला मिळाला प्रकाश फरडेच्या माध्यमातून. इथून पुढे कमबॅक करण्याची गरजच आहे आयकॉन 11 हेदवली संघाला. ती कमबॅक केलं जाईल का पाहायचा. पहिला चेंडू तर अतिशय सुंदर आलाय. पण इथून पुढे जर स्ट्राईकवरती पाहायला गेलं तर निकेश वाक आहेत. गुन्हाचा फटका बसला स्वतःच्या फॉलोवरती झेल कव्हर करायचा आहे, तिथे पोहोचू शकले नाही. चेंडू मात्र धरणीवरती आदरला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि दुसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या पार पाडली जाते. आणि या चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडल्या जातील 51 धावा धावफलकावरती. निकेशच्या नावावरती 2 धावा येतील आणि पुन्हा त्या निकेश सज्ज होताना पाहिलं स्ट्राईक वरती गुरुनाथ नॉन स्ट्राईक वरती. तर बघा गुरुनाथला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती नेणं महत्वाचं ठरेल. कराडे संघासाठी इथे एक सिंगल आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. इथे मिसफील्ड पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा आहे. हो बॅकअप चांगला चेतन मात्र इथे चांगले कमबॅक करताना पाहायला मिळाले. याच्यावरती सुद्धा 2 धावा येतील आणि 2 धावेनं धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. 53 धावा, 2 गडी बाद, 53 धावा धावफलकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक शेवटच्या आणि अंतिम मुवमेंटचे शेवटच्या ओव्हर मधले ते प्रकाश बर्डेच्या माध्यमातून टाकले जात आहेत. तर बघू स्ट्राईक वरती पुन्हा एकदा निकेशला आपण पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा फटका फसला. पुढे त्याच जागेवरती चेंडू लँड होईल. बघता बघता चेंडू धरणीवरती आदळला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा आता प्रयत्न सुद्धा केला गेला नाही. तर या चेंडूवरती एकच सिंगल मिळेल आणि या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 54 धावा. अजूनही उर्वरित जर पाहायला गेलं तर या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहे ते टाकले जातील. गोलंदाज प्रकाश बर्डेच्या माध्यमातून स्ट्राईक वरती आता मात्र गुरुनाथ वाक येताना पाहायला मिळते. त्याच्या बॅटवर एक आला होता षटकार. तर बघूया पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन आहे की नाही पाहायचा. तिथे संदीप असतील परंतु संदीपच्या आवाकाच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा घेऊन गुरुनाथ वाघच्या माध्यमातून येतोय चौकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती शेवटच्या मुवमेंटला जर पाहिलं तर चौकार आलाय. आता शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये बघूया प्रकाश बर्डे साधारणपणे जर पाहिलं तर हा शेवटचा चेंडू असावा. परंतु बघूया गुरुनाथ चेंडू टाकला जाईल. नितीन प्रकाश बर्डेच्या माध्यमातून चेंडू टाकला. हवेमध्ये चेंडू होता तिथे मात्र नितीन चौधरी आले होते. चेंडूवरती मात्र पोहोचू शकले नाही. इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे दुसरी धाव प्राप्त तर झाली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. तर बघता बघता या चेंडूवर सुद्धा विकेट +2 पाहायला मिळाला. या 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावफलक पूर्णपणे धावफलक सजलं जाईल. खराडे संघाचं 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 60 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे मात्र 5 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. 61 धावा आयकॉन 11 हेदवली यजमान टीम होम ग्राउंड वरती. बघूया आपल्या संघाच्या दृष्टीने कशी कामगिरी केली ते पाहायचं आहे. कराड संघाने अतिशय सुंदर चांगली कामगिरी चला खराडे टीम चला आपण लवकरात लवकर आपली फील्ड सजवून घ्यायची आहे. विलंब लावायचा नाही. अजूनही आपल्याला जर पाहायला गेला तर ही मॅच सोडली तरी आपण एक मॅच खेळवायची आहे. कारण एका बाजूने जर पाहिलं तर रसालपाडा संघ क्वालिफायर संघ सर्व खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. तर खराडे संघाने 5 ओव्हर मध्ये 60 धावा बनवल्यात. 61 धावांचं लक्ष्य इथून पुढे आयकॉन 11 हेदवली संघाला बनवायचं आहे.
तर बघूया कशा प्रकारे ही मॅच रंगली जाते ते पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये ही विशालदादा पडवळ यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण ज्या पाहत आहोत ते त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आलेल्या पुन्हा एकदा गुरुनाथजी रसाल सरांच्या माध्यमातून हे आयकॉन हिरवली संघासाठी कोणत्याही नरोजी गोडांबे सर यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजानं जर 3 षटकार ठोकले तर 2100 रुपयाचं प्राइज आहे. लगातार 3 षटकार पुन्हा एकदा जोडले जातात. चला ओपनिंगचे फलंदाज आयकॉन 11 वेदवली. चला मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं, विलंब लावायचा नाही. आपण आयोजक आहात म्हणून आपल्याला वेळ दिला गेला असं नाहीये. नियम हा सगळ्यांना एकच असणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. चला वेळेचं बंधन ठेवलं महत्वाचं आहे. मॅचला लगेच आपण सुरुवात करायची आहे. मॅच सुंदर रंगलेली पाहायला मिळेल. सध्याच्याकडे जर पाहिलं तर आयकॉन 11 वेदवली वर्सेस कराडे संघ. कराडे संघाने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष इथून पुढे मात्र आयकॉन 11 हिदवली संघाला करायचं आहे. तर महत्वाचे हुकमी एके मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. एका बाजूने नितीनजी फराडे तर एका बाजूने नितीनजी चौधरी. ही ओपनिंगची जोडी आयकॉन 11 हिदवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये कोणाचा दिवस राहील ते पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या मॅचेस रंगल्या जातात, सुंदर मॅचेस रंगल्या जात आहेत. आपण रसालपाडा संघाला पाहिलं, खूप सुंदर फलंदाजी, खूप सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच चांगला कॉटन हॉल्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुंदर मात्र कॅचेस त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळाल्या. फिल्डिंग अतिशय सुंदर पाहायला मिळाली रसालपाडा संघाकडनं. तशी फिल्डिंग पुन्हा त्या खराडे संघाकडनं पाहायला मिळते की नाही ते पाहायचं आहे. सध्याच्या घडीला ही मॅच रंगेल याच्यामध्ये शंकाच नाही, परंतु पाहूया. सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी जावेदजी शेख यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं प्राइज. ही दिली आयकॉन संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर 101 रुपयाचं प्राइज आहे. थँक्यू सो मच परशुरामजी फुकुळा सर. सुनीलजी फरडे सर, प्रथमतः आपण आमच्या मुख्यमंचावर यायचं आहे. आमच्या ऑर्गनाइज कमिटी आपली वाट पाहत आहात. ओहो, अरे बारचा तडाखेदार फटका, लेग साईडला धमाकेदार स्ट्रोक मिळत राहते या बॉसवर. या गगनचुमी 6 धावा षटकार. जबरदस्त ज्या पद्धतीनं स्ट्रोक पाहायला मिळालाय. टोटल धावफलकर पाहायला मिळत आहेत 7 धावा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेदवली क्रिकेट संघ सुनीलजी फरडे सरांचा इथे यथोचित शुभ सन्मान केला जातोय. तर मयूरजी जाधव सर, आपणास विनंती आहे की आपण फरडे सरांना अगदी इथे सन्मानित करायचं आहे. जावेद शेख सरांच्या वतीने नितीन परडेसाठी 100 रुपयाचा प्राइज झालाय आणि लागू देखील झालाय. या चेंडूवर मोठ्याने खेळायचा प्रयत्न होता. टोटल धावा 7 धावा फलकावर पहिलेच पल चालू आहे. त्याचबरोबर द वॉइस ऑफ डोखाम आमचे गुरुवर्य दत्ताजी फरडे सरांचं इथे शुभ आगमन झालंय.
तर आपलं देखील स्पर्धेच्या अंतर्गत सहर्षमय स्वागतम. दत्ताजी फर्डे सरांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये एक दिवस बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले आभार आहोत. अकराच बॅटने खेळलेत आणि बनमाऊस आता सीमारेषेच्या बाहेर बेहतरीन स्क्वेअर लेगला 4 धाबा चौकार. 4 धाब्याने धावफलक पुढे येते आणि टोटल धावफलकावर पाहायला मिळत आहेत 11 धाबा. पहिला स्पेल चालू आहे. पहिल्या स्पेल मध्ये 11 धाबा शोधल्यात. टोटल टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे ते कंप्लीट करायचं आहे 2 खेळाडूंना. 61 धाबा 61 धाब्यांचे टार्गेट कंप्लीट करायचं आहे. सलामीचे दोन्ही खेळाडू इथे मात्र चमकलेत. या अगदी 11 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटिंग चांगली केली जाते. धाबा शोध चालू आहे. हो पुन्हा अक्रॉस बॅटने खेळलेत स्क्वेअर लेगला. वनबाऊ झालाय. सलगचा दुसरा ओव्हर. मिळतील 4 मिळेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. हे लगा रामदेव बाबू पतंजली चौकार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 5वं पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाने दिलंय ज्या व्यक्तीचं नाव अग्रेसर आहे अर्थातच रोहनजी डोळे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. युवा उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय 5वं पारितोषिक या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्याच्या सोबतीला दिनेश डोळे साहेब देखील पोहोचलेत. मी जबरदस्त हिट केलाय. स्ट्रेट हिट रॉकेट फटका आणि या अगदी ओव्हर्स मध्ये कमालीची बॅटिंग केली जाते. वारंवार प्रत्युत्तर दिलं जाते बॅटिंग करत असताना. इथे आयकॉन 11 हेदवली क्रिकेट संघ जबरदस्त बॅटिंग. यजमान क्रिकेट संघ आणि यजमान क्रिकेट संघाला नरेंद्र गोडंबे सरांच्या वतीने बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 21 रुपयाचं प्राइज लगावलं जाते. टोटल धावफलकावर 21. पहिलं स्पेल कंप्लीट झालं. कमालीची बॅटिंग बॅटिंग ज्या पद्धतीने हे 2 खेळाडू चमकलेत. गावासाठी खेळायचं आहे. यजमान क्रिकेट संघ होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंड वरती ही चाललेली धुरंधर मॅच पाहायला मिळते. टोटल धावफलकावर 21. एक स्पेल कंप्लीट झाला. 21 धावफलकावर. अजूनही 24 चेंडू आहेत. 61 धावा शोधायच्या आहेत. अजूनही 40 धाब्यांची गरज. 24 बॉल्स ऑन टू विन 40 रन्स. क्रिकेट टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. हेदवली क्रिकेट संघ. हेदवलीचा महाराजा चषक पाहायला मिळतो. कॅच बनले आणि सध्या तरी या बालाईन चुकीचा. एकच सिंगल कॉल एकीचा आहे. एकच सिंगल येईल. एका धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल धावफलकावर पाहायला मिळत आहेत 22 धावफलकावर. म्हणजे दत्ताजी फर्डे सर प्रोत्साहित करतात खेळाडूंना. संधी पोहोचवतायत कॉल करतायत. द व्हॉइस ऑफ डोखाम आमचे प्रेरणास्थान आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला एक दिवस बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरोखर आम्ही आभार आहोत. धन्यवाद सर. टोटल महाराजा 11चे कप्तान आहेत का? आयकॉन आहेत सर आमचे. थँक्यू सो मच सर. तर आपण मॅच कडे जाऊया. 22 धावफलकावर पहिलं षटक कंप्लीट झालं. त्याच्यानंतर दुसरं स्पेल पाहायला मिळतंय. हे सर दुसरं षटक चालू आहे. 61 धाबा बनवायचे आहेत. हा ट्रॅकर होता आउट ऑफ द प्रॉपर बॉल आहे. हार्दिक ग्रुपचे ओनर रोहन डोले सरांच्या वतीनं कुठल्याही बॅटरने बॅक टू बॅक षटकार टुकले तर अगदी 31 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून इथे लगावलं जात आहे. थँक्यू सो मच. आज एटीएम खुल्लं झालं आमच्या रोहन डोले सरांचं देखील ज्यांच्या माध्यमातून बक्षिसाची परवानगी पाहायला मिळते. टोटल धावफलकावर 22 धाबा. दुसरा स्पेल चालू आहे. एकही गडी बाद नाही. चांगला स्टँड या 2 खेळाडूंना आतापर्यंत दिला. जबरदस्त बॅटिंग ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत पूर्णपणे समोरच्या संघाला अगदी हब्बी झालेत. एक साखर दंड रचला जातोय. स्कोर 22 झालेत. त्याच्यानंतर हा रफ्तार बॉल पाहायला मिळतोय. आलाय धावफलकावर बॅक टू बॅक 3 डॉट्स फेकलेत. गोलंदाज गुरुनाथनं जबरदस्त गोलंदाजी. 22 धाबा धावफलकावर विजयासाठी 61 बनवायचे आहेत आणि याचा अर्थ अजूनही 39 धावांची गरज असेल. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या ओव्हरमध्ये दुसरं स्पेल चालू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमधील आता 2 बॉल फेकायचे आहेत. अजून 20 चेंडू उरलेत आणि 20 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. बॅटर पॅड मध्ये बॉल स्ट्रेट हिटला खेळलेत. लॉंग ऑनला बॉल आलाय. एक सिंगल आणि चेंडू फरार झालाय. 4 धाव्यांसाठी हा येतोय नशिबाचा 4 चौकार. 4 धावा
4 धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल धावा धावफलकावर बनताना पाहायला मिळतील. टोटल 26 धावा धावफलकावर. यशाची पराकाष्ठा करावं लागेल. बॅटिंग करत असताना जबरदस्त परफॉर्मन्स, अगदी पॉवर हिटर बॅटर. स्ट्राईक रेडला तयार. नितीनच्या बॅट मध्ये नितीन पडे, मॅन फ्रॉम हेदवडी गावचा हा ब्रँड बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. लेग स्टिकला क्रॉस झालाय. अवंतर ऍड. वाईड बॉल न धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा 27. दोन संघ लढत आहेत. गुरुनाथच्या वतीने षटक फेकलं जात आहे. दुसरा स्पर्धा चालू आहे. शेवटचा बॉल फेकायचा आहे. बॅटिंग करत असताना हेदवडी क्रिकेट संघाविरोधात खराडी क्रिकेट संघ. ओहो, सलगचा दुसरा हा कदाचित हा वाईड. सिग्नल वाईडचे येत आहे. सध्या तरी या परिस्थितीमध्ये वाईड फेकून जमणार नाहीये. आईगाव देवी मेडिकलचे मालक भावीजी आरज यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. आपल्या देखील स्पर्धेच्या अंतर्गत सहर्षमय स्वागत. ऑन साइड स्ट्रेट हिटला खेळले. स्ट्रेट यारो लॉंगॉनला एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि कदाचित आता एकच येईल. एका धाबीने धावफलक पुढे जात आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. खल्लास. 2 षटकाचा अंत इथे झालाय आणि टोटल धावफलक अर्जित झालाय. 29 धावा धावफलकावर. 61 बनवायचे आहेत. 18 चेंडू उरलेत आणि 18 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 32 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत. आज ही मानजी स्पर्धा पाहतोय. शहापूर तालुक्याचा मान सन्मान आणि हेदवली गावचा अभिमान. अर्थातच तुम्हा आम्हाला प्रेम देणारी एकमेव स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 पर्व पहिलं आणि अगदी मॅच आता रंगते मैदानाच्या आतमध्ये. रफ आणि टप ते चौकार षटकाची बहुचार पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. टोटल धावा धावफलकावर 29. 18 चेंडू उरलेत आणि 32 धावांचं आहे अजूनही अर्धवट टार्गेट. एकोणतीस धावा धावफलकावर. एक चांगला स्टँड आहे दोन्ही खेळाडूंनी दिलाय. पार्टनरशिप आतापर्यंत तोडता आली नाहीये. अंबुजा सिमेंट का जोड आहे, तुटणार नाहीये हा संदेश समोरच्या संघाला दिला जातोय. टोटल 18 चेंडू आणि बनवायचे आहे 32. नवीन गोलंदाज तयार नरेश तिसऱ्या क्रमांकावरती. नवीन गोलंदाज तयार झालाय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ प्लेन गुड स्पॉट वरती आदळताना विकेट किपरच्या सेफ झोन मध्ये दाखल झालाय. आला हा डॉट बॉल. 1-2 धावा इथून अगदी पाहिलं तरी मॅच जिंकू शकतात हेदवली क्रिकेट संघ. प्रेशर क्रिएट केलाय समोरच्या संघावर हेदवली क्रिकेट संघानं. खराड त्या संघाच्या विरोधात आपण पाहतो बॅटिंग करत असताना हेदवली क्रिकेट संघ. टोटल 17 चेंडू उरलेत. 17 चेंडू 32 धावा. हा ट्रॅकर दिशाहीन चेंडू आउट ऑफ स्टंपच्या बाहेर दाखल झालाय. वाईट बॉल. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा बनतील आता 30 धावा. विजयाचा पथक शोधायचा आहे. विजयाची पराकाष्ठा करायची आहे आणि आज रॉयल एंट्री मध्ये कोण धडक घेईल तोच विजेता संघ आम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी ह्या लढती पाहायला मिळत आहेत. एक संघ कदाचित पोहोचलाय क्वालिफायर मध्ये आणि त्यासाठी दुसरी लढत पाहायला मिळते. पुढील बॉल. अप्रकार पिचिंग जास्त होती. ऑन साइडला खेळलेत कदाचित सर हातामध्ये आणि फलंदाज आता झालाय बाद. विकेट क्रमांक 1. 30 वर पहिला आदरा. कमबॅक करावा लागेल. इथूनही मॅच बनवू शकते. आज रिझल्ट कोणत्या टीमचा लागेल याचकडे ह्या नजरा आम्ही फिरवत आहोत. टोटल बनल्या 30 धावा. विजयासाठी अजून 31 धावांची आवश्यकता आहे. हेदवलीचा महाराजा चषक पर्व पहिलंच. भरपूर सारी मेहनत हेदवलीकरांची मेहनत 15 वर्षाचं स्वप्न साकार करून ही स्पर्धा साकारण्यात आली. एकतेचं प्रतीक पाहायला मिळतं. हेदवलीकरांची स्पर्धा. नवीन बॅटर सागर दाखल झाला. सागर स्ट्राईक एंडला लीड करत असताना पाहायला भेटतोय. सागरसाठी पहिला बॉल अक्रॉस बॅटनं डिफेंड विकेटला बॉल दाखल झाला. एकच सिंगल. टपालचा कॉल नाहीये. रिस्क नको आहे. एकच सिंगलनं धावफलक पुढे जाते. टोटल धावा बनताना पाहायला मिळत आहेत 31. सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेट तुझी आठवण आम्ही कधी विसरणार नाहीये. सागर आला. त्याच्या सोबतीला अजूनही जो सेट झाला त्याच्या सोबतीला नितीन सागर हरणे आणि त्याच्या सोबतीला नितीन चौधरी 2 खेळाडू पाहायला मिळतात. खेळपट्टीच्या दृष्टीने खेळपट्टीच्या दृष्टिकोनातून एक चांगलं मैदान सुसज्ज असं मैदान पाहायला मिळत आहे. फुल टॉस होता. आउट ऑफ द लेग स्टिकच्या बाहेर दाखल झालाय. एक अवांतर धाव ऍड केली जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे 32. 32 धावा धावफलकावर.
विजयासाठी आता 29 धाबांची गरज आहे. 3 बॉल्स फेकलेत. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 बॉल्स मध्ये अजूनही बनवायचे आहेत. 29. बॅटर पॅड मध्ये बॉल फेकून मारलाय. लांबच लांब दूरच दूर गोईंग अँड गॉन. हा येतोय महागणा. या अगदी वारासत फेकून दिलाय. हेदवलीकरांचा मोठा स्ट्रोक षटकार. 6 धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल 38 धावा धावफलक बनताना पाहायला मिळत आहेत. त्याला प्रति षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे. याच्या नंतरही आपण वेळ लावला तर आपला करिता थोडी कारवाई केली जाईल. अगदी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या सूचना आपल्यापर्यंत येत आहेत. जरा घाई करा. पंच आपण देखील उत्सुकता वाढवायची आहे. जरा स्पीडअप घ्यायचा आहे. टोटल 38 धावा धावफलकावर. सॉफ्ट हँडने खेळायचं होतं आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा सलग सपासप दुसरा बार. मिळतील आणखी 6. तिथे षटकार. जावेद शेख सरांच्या वतीनं 101 रुपयाचं प्राइज झालं. बॅटिंग करत असताना नितीन चौधरी सरांसाठी आणि अजून एक षटकार आला प्रॉपर. तर नरेशजी गोडांबे सरांच्या वतीनं 21 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. एक षटकार आणि 21 रुपयाचा हा बॉल थोडा मागणं होईल. गावासाठी खेळायचं आहे आणि रॉयल एंट्री मध्ये कोण धडक मारेल ते शोधायचं आहे. त्यासाठी या लढती पाहायला मिळत आहेत. टोटल धावा धावफलका 44. विजयासाठी बनवायचे आहेत 61-44 झाल्यात आणि याचा अर्थ आता बनवायचे आहेत 17 धावा. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 3 शेवटचा बॉल. स्लोअर आलाय का नाही बघायचं आहे. आणि कदाचित आता ओ माय गुडनेस आलाय. बॅक टू बॅक हॅट्रिक. 21 रुपयाचं मानकरी ठरतील. 4 आहे का? सॉरी 4 आहेत परंतु फटका आलाय. फटका तर आलाय परंतु 4 धाब्यांचा आलाय आणि टोटल आता धावफलक सेट झालाय 48-48. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि विजयासाठी आता 2 ओव्हर उरल्यात. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 13 धावा. 12 बॉल्स 13 धावा. कोण जिंकेल त्याचकडे नजरा. आमचे दत्ताजी फळडे सर उत्सुकता करतायत. बाहेरून सपोर्ट करतायत टीमला. आयकॉन प्लेअर हेदवली संघाचे कोच आहेत. म्हणजे लोखंडे सर कोच आहेत आणि आमचे फळडे सर कदाचित मार्गदर्शक आहेत मेंटर आहेत आमचे फळडे सर. महाराज 11चे कप्तान आहेत. कदाचित हा मेसेज आमच्यापर्यंत येदवलीकरांच्या माध्यमातून येतोय. टोटल धावा धावफलका 48. 3 ओव्हर्स खल्लास झाल्यात आणि 12 बॉल्स मध्ये आवश्यकता आता 13 धाब्यांची. जो जिंकेल तो रॉयल एंट्री मध्ये क्वालिफाय मॅच खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आयकॉन 11 हेदवली क्रिकेट संघाच्या दिवसामध्ये क्वालिफाय ठरला तर आमचे गुरुवर्य दत्ताजी फळडे सरांच्या वतीनं गोवा ट्रिप दिली जाईल. हा संदेश येतो अजुकांच्या माध्यमातून. आडवा बॅटनं स्ट्रोक केल्यात. कदाचित विकेट बनले आणि फलंदाज आता झाला फेल. धक्का दुसरा 48 वरती फलंदाज बाद. चला हेदवली क्रिकेट संघ लगेचच प्लेअर यायचं. आपण याच्या पुढे अजून एक मॅच मला कव्हर करायचे आहेत. एस जुनियर मध्ये या 48 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि कदाचित आता 11 चेंडू उरलेत. 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत या महत्वाच्या सामन्यामध्ये 13 धावा. ओटी 48 धावा धावफलकावर 11 चेंडू उरले. तिथून मॅच बनवू शकते. लाईटली धावा जरी इथून शोधल्या तरी ही मॅच बनवू शकते कारण 11 चेंडू उरलेत आणि इथून सॉफ्ट हँडने बॉलला टच केलं तरी 1-2 धावेने मॅच जिंकू शकतायत. 11 चेंडू उरलेत. 13 धाव्यांची आवश्यकता. पुढे येऊन खेचला. स्टेप आउट झालं होतं अक्रॉस बॅटनं. एका सिंगल शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल दाखल झाला होता. अडवला जातोय. एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे आणि टोटल धावफलक पाहायला मिळतं 49. 49 धावा धावफलकावर. 10 चेंडू उरलेत. 10 चेंडू मध्ये 12 धावेंची आता आवश्यकता आहे. कोण जिंकल? चौथ्याच फैलमध्ये कमालीची गोलंदाजी ती करायची. गोलंदाज तयार झालाय. ओहो गोलंदाज तयार
आणि त्या गोलंदाजावरती हा केलाय प्रत्युत्तरचा वार. मिळतील 4. 4 वाघाची दाडाने फोडलाय पहाड. हेदवलीकरांचा हा 4 चौकार. आमचे जावेदभाई शेख सरांच्या वतीनं इथे प्रोत्साहित करतात समोरच्या टीमला. हरकत नाहीये, जल्लोष करा, मजा करा, मॅच महत्वाची आहे. हेदवलीकरांचा हा मानाचा करंड पाहायला मिळतो, मानाची स्पर्धा पाहायला मिळते. टोटल धावा फलकावर पाहायला मिळतात 53 आणि विजयासाठी आता फक्त 8च धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 8 धावा. बॉस जास्त आहेत आणि रन्स कमी आहेत. तिथे लाईटली खेळावं लागेल. लाईटली नाही जमत, हे आम्हाला माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर बेदाम ठोकून दिलंय. बेधक 900 फोडलाय कव्हर स्लिपंटला मोठा 6 सिग्नल षटकार. $59 59 धावा फलकावर. थँक्यू सो मच. आणि विजयासाठी आता डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल दाखल झाला होता 6 धावांसाठी षटकार. टोटल 59 धावा फलकावर. विजयासाठी आता 2च धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस होता आणि या मॅच वर आता झाले मॅच फिनिश. या स्ट्रोकनं जिंकवलंय हेदवलीकरांना. मानाचा करंड पाहायला मिळतोय आणि शेवटच्या मॅच मध्ये आता पाहायला मिळणार आहे एक भव्य दिव्य मॅच, एक मोठी स्पर्धा. क्वालिफाय मध्ये 2 संघांना दाखलता घेतली गेले. एक संघ हेदवलीकर आणि त्या संघाच्या विरोधात नितीन चौधरी मॅन ऑफ द मॅचचा खरा दावेदार, प्रथम तर दावेदार ठरतोय नितीन चौधरी. 8 बॉल्स 32 धावा. जबरदस्त बॅटिंग अड स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये आलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किताब जिंकलाय प्रथम दावेदार नितीन चौधरी पाहायला मिळतात. आपण लगेचच हा किताब अगदी अर्पित करायचा आहे, स्वीकारायचा आहे.